संजय शिरसाटांनी नियमबाह्य पद्धतीने जमीन खरेदी केली, इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप। सगळ्या आरोपांचे उत्तर मी देणार नाही, संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर। शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं बघावं, महायुतीत प्रचंड मजबूती आहे, महायुती एकत्रच लढणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं शरद पवार यांना प्रत्युत्तर। राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करावं, महाराष्ट्रातील जनतेचा महायुतीवर विश्वास, राहुल गांधींच्या आरोपांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, माळेगाव सहकारी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावनिहाय सभासद आणि आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या घेतल्या भेटीगाठी। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, सरकार कितीही अडचणीत आलं तरी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, मंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही। यवतमाळमध्ये अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेसाठी मंत्रिमंडळाची मान्यता, आमदार राजू तोडसाम यांची पत्रकार परिषदेत माहिती। मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नालेसफाईसाठी दिलेली डेडलाईन आज संपणार, यंदाही मुंबईची तुंबई होणार का याकडे लक्ष। वैष्णवी हगवणे प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाणची पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता, निलेश चव्हाणची पोलीस कोठडी आज संपणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंची भेट घेणार, 9 जूनला होणाऱ्या मेळाव्याबाबत चर्चा होण्याची शक्यता। रायगडच्या रोहा शहरात कुंडलिका नदीच्या तीरावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचं लोकार्पण, खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण। ई सेवा केंद्रात स्टॅम्प पेपरची मागणी बेकायदेशीर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी जारी केले आदेश। आज मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण, सर्वत्र बकरी ईद आनंदात साजरी होणार, कायदा आणि सुव्यवस्था राखून ईद साजरी होणार। मुंबईत देखील बकरी ईदचा उत्साह, बकरी ईद निमित्त नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव मुंबईतील हाजी दर्ग्यात पोहोचले। वाशिममध्ये बकरी ईद उत्साहात आणि शांततेत साजरी, ईदगाहवर सामूहिक नमाजेनंतर जगात शांतता नांदावी यासाठी विशेष दुवा, पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त। सांगलीत बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांकडून सामुदायिक नमाज पठण, यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि मान्यवरांनी मुस्लिम समाजाला दिल्या ईदच्या शुभेच्छा। मालेगावमध्ये बकरी ईद उत्साहात साजरी, ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आलं, नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी। अकोल्यात मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी, ईदगाह मैदान इथे सामुदायिक नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित। सिल्लोडमध्ये बकरी ईद उत्साहात साजरी, आमदार अब्दुल सत्तारांनी दिल्या नागरिकांना शुभेच्छा। अमरावती जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी, सामुदायिक नमाज पठण करून देशाच्या सुख शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना। परभणीत मुख्य ईदगाह मैदानात नमाज अदा करत बकरी ईद साजरी, मुस्लिम बांधवांनी गळाभेट घेत दिल्या शुभेच्छा। धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण, मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांची उपस्थिती। धाराशिव शहरात बकरी ईदीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च, बकरी ईद सण शांततेत साजरा करण्याचं नागरिकांना आवाहन। पुण्यात बकरी ईद निमित्त मंचर शहरात पोलिसांचा रूट मार्च, 100हून अधिक पोलीस कर्मचारी अधिकारी रूट मार्चमध्ये सहभागी। भिवंडीत बकरी ईद निमित्त उत्साहाचं वातावरण, अनेक मशिदींमधून सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं, यावेळी मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव उपस्थित। हिंगोलीत बकरी ईदच्या निमित्ताने औंढा नागनाथ शहरात पोलिसांचं पथसंचलन, यावेळी मोठ्या संख्येने पोलीस सहभागी। बकरी ईद निमित्त कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात नमाज पडणार, या दरम्यान दुर्गाडी किल्ल्यावरील देवीच्या मंदिरात प्रवेश बंदी। अमरावतीच्या वारूड तालुक्यात बकरी ईद निमित्त कत्तलीसाठी आणलेल्या 11 गोवंश जनावरांची सुटका, संत्र्याच्या शेतातून सुमारे 89,000 रुपये किमतीच्या 11 गोवंशांची पोलिसांकडून सुटका। इंदापूरच्या भिगवण पोलिसांचा रूट मार्च, सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्याचं आवाहन। आग्र्यात ताजमहाल समोर ईद अल नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांनी मिठी ईद साजरी केली।
वाशिम जिल्ह्यात शेतात माकडांचा धुमाकूळ, नुकतीच पेरणी झालेल्या पिकांवर माकडांचा ताव, पेरणी वाया जाण्याचा धोका, शेतकरी चिंतेत, तातडीने लक्ष देण्याची शेतकऱ्यांची वन विभागाकडे मागणी. हिंगोली जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आढावा बैठकीचं आयोजन, शेतकऱ्यांसाठी शेतरस्ते मोकळे करण्याच्या आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. बियाणांमध्ये सर्वच वाण हे उत्कृष्ट दर्जाचे, शेतकऱ्यांनी विशिष्ट बियाणे आणि रासायनिक खताचा आग्रह धरू नये, बुलढाणा कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. अकोल्यात मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उमेश पुरी विरोधात जनसत्याग्रह संघटनेचं आंदोलन, शहराच्या प्रमुख स्टँड परिसरात पुतळा जाळून घोषणाबाजी देण्यात आली. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्याने लक्ष्मण हाकेंच्या निषेधार्थ जोडेमारो आंदोलन. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये उद्यापासून बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन, शेतकरी आणि दिव्यांग यांच्यासाठी आंदोलन. वाईच्या फुलेनगर परिसरातील रस्त्याची दुरावस्था, ग्रामस्थांच्या रास्ता रोको आंदोलनानंतर बांधकाम विभागाला जाग, रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात. सांगलीत शासकीय योजनांच्या नावाखाली रुग्णांची लूट केल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप, अशा रुग्णालयाची चौकशी करून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोर्चा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींचं आंदोलन, प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा नियुक्त करण्यासाठी तसेच त्यांचं थकीत वेतन देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. सिल्लोडमध्ये शिवरस्ता मोकळा करून देण्यासाठी ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन, पूर्णावाडी आणि मिसळवाडी परिसरातील शिवरस्ता मोकळा करून देण्यासाठी आंदोलन. बुलढाण्यात खामगाव शहरात विकास कामात अडथळा आणणारी अतिक्रमणे हटवण्याची स्वराज्य फाउंडेशनची मागणी, 15 दिवसात अतिक्रमणे हटवावी अन्यथा आंदोलनाचा इशारा. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी साताऱ्यात लोणंद येथे जय्यत तयारी सुरू, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी तयारीची पाहणी करत दिल्या महत्त्वाच्या सूचना. चंद्रपूरमध्ये भर दिवसा अस्वलाचा मुक्त संचार, परिसरात भीतीचं वातावरण, अस्वलाचा तात्काळ बंदोबस्त करा, नागरिकांची मागणी. साताऱ्यात 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी छत्रपती शाहू स्टेडियमची पाहणी, संमेलनात साताऱ्यात घेण्याची समितीकडे मागणी. सांगलीत शिवराज्याभिषेक दिनी मामा भाच्यांकडून बहिर्जी नाईक यांच्या समाधीची स्वच्छता, स्वच्छतेला प्राधान्य देत अनोख्या पद्धतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील शहीद पोलिसांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली, सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनीही वाहिले पुष्पचक्र. रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक मुकेश अंबानींकडून मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीला बिनशर्त अनुदान, 151 कोटींचं बिनशर्त अनुदान जाहीर. इंदापूरच्या भीमा नदी पात्रात जलपर्णीचा विळखा, जलपर्णीमुळे भीमा नदीत जलप्रदूषण वाढलं, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, दूषित पाण्यामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात. रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक, विविध अभियांत्रिकी देखभालीची कामे करण्यासाठी ब्लॉक, पश्चिम रेल्वेवर 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक. पर्यावरण दिनानिमित्त महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात अभिनेता सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न, प्रत्येकाने पर्यावरण वाचवण्यासाठी झाडांची लागवड करणं गरजेचं असल्याचा दिला संदेश. पिंपरी चिंचवडमध्ये प्रेम लोक पार्क परिसरात अचानक झाडातून वाहू लागलं पाणी, झाडातून धोधो पाणी वाहतानाचा व्हिडिओ व्हायरल. सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यातील नेरूर गावात आढळला दुर्मिळ ॲटलस मॉथ पतंग, आशियातील जंगलांमध्ये आढळणारा हा पतंग 12 इंच मोठा. चंद्रपुरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडीसाठी बैठकांचं सत्र, आतापर्यंत 150 नामांकन अर्जांची विक्री, 12 उमेदवारांचं नामांकन दाखल. धाराशिव जिल्ह्यात जकेकुरवाडी गावात एक गाव एक रंग संकल्पना, गावातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांच्या घरांना एक रंग, एकतेचा संदेश देण्यासाठी गावकऱ्यांचा उपक्रम. अमरावतीत खरीप हंगामापूर्वी राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना 51% पीक कर्ज वाटप, 62,627 शेतकऱ्यांना एकूण सुमारे 846 कोटींचं कर्ज वाटप, तर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांना टार्गेटच्या 78% पीक कर्ज वाटप.
छत्रपती संभाजीनगर शहरात 52 इमारती धोकादायक स्थितीत. इमारती खाली करून सील करण्याचे प्रशासनाचे आदेश. रहिवासी इमारती खाली करत नसल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था. पार्किंगच्या नावाने मनपा अधिकारी लूट करतात, मनसेचा आरोप. अमरावती जिल्ह्यातील पाणी प्रकल्पात सध्या 41.16% इतका जलसाठा शिल्लक. जिल्ह्यातील वस्त्यांमध्ये पाणी टंचाई कायम. मेळघाटमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू. छत्रपती संभाजीनगर शहरात औद्योगिक वाळूज परिसरात अवैध गॅस रिफिलिंग सुरू. सोशल मीडियावरून व्हायरल व्हिडिओतून प्रकार समोर. पंढरपुरात भागवत एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी. भाविकांच्या पदस्पर्शासाठी तर मुखदर्शनासाठी मोठ्या रांगा. सेट परीक्षा 15 जून रोजी घेतली जाणार. परीक्षेसाठी राज्यातून 1,10,000पेक्षा अधिक उमेदवारांच्या अर्जांची नोंदणी. परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार. ITI प्रवेशासाठी 27 जूनपर्यंत मुदतवाढ. विद्यार्थ्यांसाठी 6 जून पासून चॅटबॉटचीही व्यवस्था सुरू. 11वी प्रवेश प्रक्रियेत भाग 2 लॉक करण्यासाठी आज अंतिम मुदत. भाग 2 लॉक न करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश फेरीसाठी ग्राह्य धरलं जाणार नाही. महिनाभरात बेस्टचे 5 लाख प्रवासी घटले. भाडेवाढीनंतर बेस्टच्या प्रवाशांमध्ये लक्षणीय घट. मुंबईत पावसाळ्यात झाडे पडून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेकडून आतापर्यंत 95,209 झाडांच्या फांद्यांची छाटणी, तर 10,384 संस्था आणि सोसायट्यांना वृक्ष छाटणीच्या नोटिसा. अमरावतीत खड्ड्यांचं साम्राज्य. पावसाळ्यापूर्वी कामांची अवस्था जैसे थे. रस्ते दुरुस्त करण्याची स्थानिकांची मागणी. पुणे नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. चाकण शहरात मोठी वाहतूक कोंडी. सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा. मेट्रोच्या कामासाठी घोडबंदर रोड आजपासून बंद. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत घोडबंदर रोड बंद. मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याच्या कामासाठी रोड बंद. सातारा पुणे महामार्गावर वाहतूक ठप्प. शिवापूर टोल नाक्यावरील निकृष्ट काम. अपुऱ्या उड्डाणपुलामुळे नागरिक त्रस्त. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. कोकणातील फणस इंदापूर बाजारात दाखल. नागरिकांचा फणसाला भरघोस प्रतिसाद. फणसाची किंमत 100 ते 400 रुपये इतकी. वाशिम शहरातून अमरावती आणि पुसदकडे जाणाऱ्या मार्गावरील उड्डाणपुलाची दुरावस्था. पूल वाहतुकीसाठी धोकादायक. पुलाच्या कामाकडे प्रशासनाने लक्ष देण्याची वाहन चालकांची मागणी. आंब्याचा सीझन संपला तरी बाजारात आंब्याला चांगली मागणी. नवी मुंबईतील APMC बाजारात दसेरी आंब्याला नागरिकांची पसंती. वाशिममध्ये पावसाळ्यातील परिस्थितीचा सामना करण्यासाठी मान्सूनपूर्व प्रशिक्षणाचं आयोजन. आपत्ती परिस्थितीत सर्वांनी समन्वयाने संपर्क साधत काम करण्याचं उपजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. पैठणमध्ये आज एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी. नाथ समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा. नांदेड पोलीस परिक्षेत्रांतर्गत 75 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. यामध्ये 10 पोलीस निरीक्षक, 28 सहाय्यक पोलीस निरीक्षक तर 37 पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश. वाशिममध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलाचा प्रवेश केल्यास घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ केली जाणार. बेंबळा ग्रामपंचायतीचा उपक्रम. सांगलीत संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती यंत्रणेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा. पूर परिस्थितीसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा विश्वास. उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मंदिर परिसर भाविकांनी गेलं भरून. परभणीत कोरोनाचा शिरकाव. 31 वर्षीय डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह. पुणे येथून परभणीत आलेल्या व्यक्तीला कोरोना. देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या 5,364 वर. महाराष्ट्रात 548 रुग्णांची संख्या, तर केरळमध्ये सर्वाधिक 1,679 रुग्ण. अकोल्यात रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून वाहन चालकांची जनजागृती. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई होणार. रायगडमध्ये 392 गावांवर दरडींची टांगती तलवार. 71 गावे अतिधोकादायक. पोलादपूर तालुक्यात सर्वाधिक 140 गावे. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा अहवाल.
अमरावतीत 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके दिली जाणार. शिक्षण विभागाकडून 1,86,141 विद्यार्थ्यांसाठी 4,85,546 पुस्तकांची मागणी. हिंगोलीत लोकशाही मराठीचा इम्पॅक्ट. ब्रह्मवाडी आरोग्य केंद्र धुळकात पडल्याची बातमी दाखवल्यानंतर आरोग्य विभागाला जाग. आरोग्य केंद्रात प्रत्येकी 9 कर्मचारी बाहेर यंत्रणेद्वारे उपलब्ध करण्यासाठी ई-निविदा कार्यवाही सुरू. बीडमध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेला सुरुवात. कार्यक्रमासाठी अधिकच्या 60 बसचं आयोजन. जिल्हा परिवहन विभागाचा निर्णय. सोलापूर ते गोवा विमानसेवा 9 जूनपासून सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार. 1 ऑगस्टपासून सोलापूर मुंबई सेवा सुरू होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.